तरी आली होती की हे औषध चांगलं नाही, हे औषध तुमच्या बाळाला अजिबात देऊ नका. घाबरलो, पहिला उठलं, म्हटलं पहिलं चेक करा औषध कुठलं. आणि मी औषध आणायला गेलो होतो. आमच्याकडून जरा एक चूक झाली होती. सो एक जे औषध आणायचं होतं त्या तिकडे हे औषधच अवेलेबल होतं. हो, कारण ती चूकच म्हणता येईल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तुम्हाला 2 दिवसापूर्वी आम्ही व्लॉगमध्ये सांगितलं असेल की आम्ही बाळाला हे डोस दिला पॅरासिटामॉलचा. हा डोस दिला आणि आजच बसल्या रीलला बघितलं आम्ही 2-3 ठिकाणी की पॅरासिटामॉलचे सेम औषध हे चांगलं नाही आहे बाळासाठी. आत्ताच टेस्ट झाली या लॅबमध्ये, हे औषध चांगलं नाही आहे म्हणून. तुम्हाला दाखवतो सक्षमी ॲक्च्युअलीमध्ये कशी दिसते. 1 2 3 हे बघा. हाय हॅलो नमस्कार, कशात सगळे. पायल प्रतीक ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज खूप उशिराने ब्लॉग स्टार्ट करते, कारण सकाळपासून आम्ही व्हिडिओज करत होतो. थोडेसे कॉन्टेंट केले शूट, आणि त्याच्यानंतर थोडीशी एक प्रमोशनची व्हिडिओ करायची होती. 2 कॉन्टेंट केली आणि एक प्रमोशनची व्हिडिओ करायची होती मला. आणि प्रतीक पण आला आहे मार्केटिंगवरून, तो झोपल्यात. म्हणजे आम्ही दोघांनी शूट केले ते व्हिडिओ, कॉन्टेंट सोबत केला आहे आम्ही. तो उन्हातून आला आहे म्हणून तो आता झोप काढणार आहे मस्तपैकी. मला कपडे वाळत टाकायचे, ते कपडे वाळत टाकायला पण खूप उशीर झाला, कारण मी व्हिडिओंच्याच नादात होते आणि माझ्या सक्षमीच्या नादात होते. सक्षमीशिवाय मला जास्त काही जग दिसत नाही आजकाल. तिच्यातच माझा दिवस कसा चालला हेच कळत नाही आहे. चला आता बडबड खूप झाली, कपडे वाळत टाकते. ऊन आहे तर सुकून जातील 1 तासात. टेरेसवर जायचं पण कंटाळा आला आहे, इथंच टाकते गॅलरीमध्ये वाळत कपडे. सगळं काम झाल्यावर खूप जास्त बरं वाटतं आहे. मला एवढं काही काम नसतं तरी पण छोटं मोठं काम पण मला खूप जास्त वाटतं आहे. वरती पसारा होतं सारखं तो आवरायलाच मला नाकी नव्हे येते. बाळाचं असतं वेगळंच, बाळाचं करायचं आवरताना माझा दिवस ह्यात संपायला लागला आहे आजकाल. कळत नाही दिवस कसं जातोय आजकालचा. तर आता मला अजून एक पार्सल आलं आहे, तुम्हाला दाखवते मी. काय तुम्ही म्हणत असाल काय ही रोज एक पार्सल आम्हाला दाखवत असते. आता काय करू, दाखवते तुमच्यासोबत, शेअर करते मी. हे निधी स्किन केअरचं आहे फेस वॉश, आणि तेच मी आता यूज केलं आहे. माझं फेस बघा कसं दिसतंय, गोरा चिट्टा. हे मला माझी व्हिडिओ अजून केली नाही मी. आणि आता मी एक व्हिडिओ करत होते एका ऑइलची, आणि ते ऑइल आहे जोजोबा ऑइल. मी आधी पण ह्या ऑइलची व्हिडिओ केली, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा त्यांना अर्जंट पाहिजे होती व्हिडिओ करून. मग मी त्याच अवतारावरती हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ केली होती शूट, आणि त्यांना ती आवडली होती. मग मी ती पोस्ट वगैरे केली होती मी. तर ठीक आहे, चला आता आपण जाऊया टेरेसवरती कपडे वाळत टाकायला. तर मी ना इथंच टाकले सगळे कपडे वाळत. हे बघा, हे मी कालच धुतलं होतं पण आज वाळत टाकले, रात्री धुतलं होतं. आणि इथं असं सगळे कपडे बसले, ते बरं झालं, नाही तर एवढ्याशा कपड्यांसाठी मला परत टेरेसवर जावं लागलं असतं काही. बसले तर हे बघा, सक्षमीचे जेवढे कपड्यांचं घडी कराल ना तेवढे कमी आहेत. आत्ता एवढे कपडे अजून मला घडी करायचे तिथे, काय सांगू. खूप सारे कपडे निघायला लागले. तिला उन्हाळा आहे तरी मी आता तिला ना उन्हाळ्यामध्ये मी तिला रात्रीचं काल पूर्ण रात्रभर डायपर नाही वापरलं. सगळ्या छोट्या ज्या पॅन्टी आहेत, म्हणजे जे तिचे छोटे असे पॅन्टी आहेत ना, असे छोट्या त्याच मी यूज केले ते. आणि त्या ह्या पॅन्टी आहेत एवढ्या. 3-4 वेळा तिने मला उठवलं काल, नाही 3-4 वेळा नाही, झोपलोच 2 वाजता आहे. ठीक आहे, 12 वाजल्यापासून एवढे कपडे तिचे. झोपलो मी 12 वाजता, नाही झोपलो मी 2 वाजता. ती झोपली 2 वाजता, मग तिने डायरेक्ट मला 5:30ला उठवलं. 5:30, मग परत 6:30, मग परत 7:30, 3 वेळा उठवलं मला तिने काय. आणि आता ना सक्षमीची झोप व्हायला लागली रात्रीची जास्त. म्हणजे पहिलं कसं 2-2 तासाला कंप्लीट 2 किंवा 1.5 तासाने मला ती उठवायची, पण आता तसं नाही आहे. आता मला ती जरा झोपून देते. पण आता विषय असा झाला आहे की ती जरी झोपलेली असेल ना तरी मला त्या टायमाला बरोबर जाग येते. आणि मग तिला झोपलेलं बघून मग मी परत झोपते थोडासा. आणि मग लगेच उठलं ना की लगेच मग पाणी प्यायला उठते. म्हणजे तिला जेव्हा मी फीड करते ना, तिला दूध देते ना, त्याच्यानंतर मग मी पण पाणी प्यायला उठते. मग मी पाणी प्यायला उठले, वॉशरूमला जाऊन आले की माझी झोपच उडून जाते. मग परत आहे ना 1 तास किंवा अर्धा तास मी मोबाईल स्क्रोल करते आणि मग मी झोपते. असं माझं झालं आहे. काय करू, उगाच जागी राहते उगाचच. मग प्रतीक उठलं ना, मला असं बघतो, ठेव ना तो मोबाईल, झोप ना, ती झोपली त्यावर, नाही ती परत उठल बाई. असं आहे आमचं. प्रतीक ओरडला की लगेच मग परत झोपते. काय करायचं, असं चाललंय आता आमचं सध्या. आज आमची झोप झालेली आहे. 5:30ला मी अर्धा तास झोपलो. लाईट गेली ती आज पण. काय चाललंय आमचं काय माहित नाही लाईटीचं. आणि पाणी आले आता. पाहिल
पायल झोपली होती आणि सक्षमी उठली 2-3 वेळा. मी ती ह्याने ह्याने हवा मारत बसलो होतो. मग जाऊन ते म्हटलं काय केलं, तिला घेतली, उचलली, शू केली यांनी, तिला घेतली. मग तिथून बाहेर खुर्चीने वडत आणि बाहेर जाऊन बसतो. तिला बाहेर मस्त हवा येत होती. मग आतमध्ये आलो, लाईट बघितला, लाईट आली. मग लाईट तिला आतमध्ये ठेवलं, झोपलो. मी नाही झोपलो, लाईट आली, तिला झोपवलं, बसलो आपला मोबाईल बघत जोपर्यंत पायल उठली. आता सक्षमी झोपली आहे. आता तिला आंघोळ घालायची वेळ. आता पाणी भरून घे पायल, तू पाणी वगैरे भरून. मला काही टेन्शन नाही बाबा, कारण बघा ही लाईट गेली ना, प्रत्येकने तिला मस्त सांभाळली. लाईट काय 10-15 मिनिटच गेली, पण सांभाळली की नाही तोपर्यंत तरी मला नाही उठलो, चल उठ लवकर, ही रडायला लागली, उठ लवकर, असं नाही. नाही, ही जे मग अशी मी उठून बघितली नाही का, ही अशी उठली होती ना, बघतोय तरी मॅडमचे लाल तांबड्यासारखे डोळे झाले होते, एवढे घाण. मग याच्या डोळ्याकडे बघून म्हटलं कशाला बाबा हिला उठवायचंय, ही डोळ्यावरला झोप दिसती, म्हणून मी पुढची प्रोसेस उठली. मला इतकं बरं वाटतं ना झोपून. मी किती मिनिटात झोपले माहिती का, 1च मिनिटात मला झोप लागली. आता बघितलं भुरभुर करते. मोटर लागतो, मशीन लागून व्हायला नाही, मग सगळं संपलंय पाणी, ते सांगते मी. ठीक आहे, नाही तर ही टाकी भरायची नाही. ही पण बाटली बरं मोकळी करून भरते, फ्रीज मध्ये ठेवते खाली. हो, ते बाटल्या फ्रीज मध्ये. हो हो, ही माठ मला रिकामा करायचं होतं, कर की मग धुवायला. अजून गार या बाटलीतलं पाणी बघ. हो, किती एवढं गार राहिलं रे. बरं जा ना तुम्ही काढून. आवर तुझं पटपट, चल. आता सक्षमीच्या आम्हाला घालायची तुला. तिला दूध पाजायचंय पहिलं तर. सक्षमीची आंघोळ वगैरे झालेली सगळी, आणि मी औषध आणायला गेलो होतो. आमच्याकडून जरा एक चूक झाली होती, सो एक जे औषध आणायचं होतं झाली त्या तिकडे हे औषधच अवेलेबल होतं. हो, कारण ती चूकच म्हणता येईल, कारण की पाहायला म्हणतो सक्षमीला जे औषध द्यायचं आहे, ते औषध जिथं दिलं ते औषध दुसरं औषध आपल्याला पाहिजे नव्हतं. तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला समजेल, माझ्या बोलण्यावर तुम्हाला समजणार नाही. हे औषध तुम्हाला द्यायचं होतं. हे औषध बाळाला आम्ही इतके दिवस देत होतो, आणि तुम्हाला सांगितलं पण होतं की बाळाला शिशी होती, चिरशी होती, जरा बारीक मला वाटतं ह्या औषधामुळेच होत होतं, कारण ह्या औषधाचा ओव्हरडोस होत होता असं मला वाटतं. असं आम्ही ठरवलंय, आम्हाला माहीत नाही. नंतर आम्ही ऑनलाईन वगैरे सर्च, हे आम्ही 2 दिवस औषध बंद करून बघितलं काय फरक पडतोय. 2 दिवस हे औषध बंद केल्यानंतर कळलं की फरक पडतोय. बाळाची शी व्यवस्थित होती, बाळ व्यवस्थित शी करते, आणि जे पोटीला जी जखम आलती ती जखम गेली. डायपरही नाही, डायपर ह्यामुळे झालं होतं ते. तर त्यानंतर हे आम्ही आत्ता जाऊन हे नवीन औषध आणलं आहे. हे औषध बंद केलं होतं. मग हे औषध मी ऑनलाईन सर्च केलं आणि 4-5 मेडिकल फिरलो. त्यानंतर हे औषध भेटले आपल्याला. कुठल्याच मेडिकलमध्ये औषध अवेलेबल नव्हतं, आणि हे औषध आता भेटलेलं आहे. 1 मिनिट, अजून तुम्हाला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची. तुम्हाला 2 दिवसापूर्वी आम्ही व्लॉगमध्ये सांगितलं असेल की आम्ही बाळाला हे डोस दिला, पॅरासिटामॉलचा हा डोस दिला. आणि आजच बसल्या रीलला बघितलं आम्ही 2-3 ठिकाणी की पॅरासिटामॉलचे सेम औषध हे चांगलं नाही आहे बाळासाठी. आत्ताच टेस्ट झाली या लॅबमध्ये, हे औषध चांगलं नाही आहे म्हणून. आणि त्यांनी बॅच नंबर सेंड केले. ह्या बॅचचं जर तुमच्याकडे औषध असेल तर आत्ताच फेकून द्या, ते वापरू नका. काहीतरी 115-07 असा काहीतरी बॅच नंबर होता. तर मला ह्या बॅचचं तुम्ही औषध वापरू नका. मी लगेच रील बघितलं उठलो आणि ह्याचा बॅच नंबर चेक केला तर ह्याचा बॅच नंबर आहे 2500 म्हणजे 25006. तर हा बॅच आपल्या त्या बॅचमधलं ते औषध नाही आहे. औषध वेगवेगळ्या बॅचमध्ये पण असतं, कारण ते समजतं कुठलं कधी खराब झालं तर ह्या बॅचमध्ये काय झालं होतं, काय नाही, काय वगैरे असतं ते. तर हे वेगळ्या बॅच, तेच कंपनीचं मी वेगळ्या बॅच यूज करून झाले, बाळाला काय झालं नाही. पण आजच रील आली होती की हे औषध चांगलं नाही, हे औषध तुमच्या बाळाला अजिबात देऊ नका. घाबरलो, पहिला उठलं, म्हटलं पहिलं चेक करा औषध कुठलं हेच आहे का, आणि पहिला बॅच नंबर चेक केला तर वगैरे बॅच नंबर वगैरे वेगळा होता. तर आता आज आम्ही कंटिन्यू केला, तुम्ही बघितला असेल, पोस्ट केला कधीच तो बघितला असा तुम्ही. मी हळूहळू सक्षमीला सोबत घेऊन अशी कॉन्टेंट शूट करतो आहे. आणि एक मला बोलायचं होतं महत्त्वाची गोष्ट, की सगळे म्हणतात सक्षमीचा फेस रिव्हील कधी करणार, सक्षमीचा फेस रिव्हील कधी करणार. तर काय आपले जे लकी सबस्क्रायबर आहेत आणि आमच्या घोर चुकीमुळे म्हणा किंवा बाय मिस्टेकली आपला व्लॉग सकाळी 11 वाजता पडतो. तुम्हाला माहिती आहे, ज्यांना माहीत नसेल तुम्ही आत्ताच माहिती करून करा. आपला व्लॉग सकाळी 11 वाजता पडतो, आणि 11 वाजता व्लॉग पडला त्या टायमिंगला प्रीमियमवर चालू असून ना, त्या टायमिंगला जे बघतात ना त्यांना त्या मोमेंटला सक्षमीचा फेस दिसलेला आहे. खूप सबस्क्रायबर आहे आपले, बऱ्यापैकी लोकांना सक्षमीचा म्हणते मी,
सक्षमीचा सक्षमी स होतंय सक्ष नाही होत सक्षमी बघा मी नाव ठेवले मलाच प्रनाऊन्स करता येतं नाव. तर असं झाला विषय की त्या आपण जेव्हा ब्लॉग पडतो ना त्या टायमिंगला जे ब्लॉग बघतात त्यांना सक्षमीचा फेस बघायला भेटू शकतो पुढं पण. कारण आमच्याकडे एडिटिंग करताना माझ्याकडे स्पेशली एडिटिंग करताना जरा काही चुका होतात तर मी असं कामाच्या गडबडीत लवकर ब्लॉग एडिट करतो. उठणार किती माझ्या आवाजाने. कामाच्या गडबडीत मी लवकर ब्लॉग एडिट करतो जास्त बघत नाही त्यामुळं 2-3 ब्लॉगमध्ये सक्षमीचा फेस एकदम क्लिअर आणि एकदम चांगला दिसलेला आहे. तर रडायला लागली आता दिसलेला आहे. आणि त्यांनी सबस्क्रायबरने आपले कमेंट केली ह्या टायमिंगला सक्षमीचा फेस दिसतोय फेस रिव्हील लगेच कमेंट यायला लागली. मी लगेच गेलो यूट्यूबला लगेच तो तेवढा पार्ट डिलीट करून टाकला. आता तो पार्ट त्या ब्लॉगमध्ये नाही आहे. ज्यांनी ब्लॉग ऐन मुवमेंटला 11 वाजता बघितलं ना त्यांनाच त्या फेस बघायला भेटला. आणि स्नॅपचॅटवर पाहिलनी एक चूक केली मोठी. सक्षमीच्या आता मुवमेंट जे मेमरीत आम्ही सेव्ह करून ठेवतो फोटो काढणं वगैरे असतं काही गोष्टी असतील ती काही नवीन करते तिच्या आयुष्यात ती गुण करते ती आम्ही शूट करायचा प्रयत्न करतो. आणि मॅडमने तिचा एक फोटो काढला सेव्ह करायला सोडून डायरेक्ट पोस्ट केला स्नॅपचॅटवर इंस्टाग्राम नाही. तर त्यातल्या पण काही लोकांनी तो बघितला. यूट्यूबला पण त्यांनी कमेंट केली ही सक्षमीचा फेस आम्ही स्नॅपला बघितला आहे. तर असे जे ॲक्टिव्ह आमच्या टायमिंगला जे असतात ना जे ब्लॉग ज्या टायमिंगला पोस्ट होतो त्या टायमिंगला तुम्ही बघत जावा. आमचे ज्यांना बघायचा आहे फेस सक्षमीचा आम्ही तर स्वतःहून असं दाखवून देणार लगेच चुकून माकून दिसलं तर दिसला काय विषय नाही एवढा पण दिसला तरी. आणि सक्षमी कशी दिसते तुम्हाला मी ना 9:30च्या आसपास आहे ना आता 8 वाजल्यात थोड्या वेळाने ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. कसं आहे मन हा बघते का टुकू तुझ्याकडं मागाशी ना हां ती अशी होती हां तुझा आवाज येईल का हां माझा आवाज लय ओळखते ती तुझा पण तेवढाच ओळखते सोनू. तू जरी बोलला ना माझ्याकडे ते असल्यावरती तरी लगेच तिथे असे ना की डोळे एकदम असे मोठे करून बघते. आता तिला कळायला लागले हात घेतलेलं हो खाली टाकल्यावर झोपली नाही रडायला लागले हातात घेतलंय तर पेंगायला आली आता अजून ती 1.5 महिन्याची नाही झाली आहे. आणि तुम्ही मग प्रतीक मग वेगळ्या कपडे राहता आता वेगळ्या माझे कपडे तिथं पडले हे बघा त्याचे कपडे तिथे बेडवरायचे आमचे वेगळे कपडे काय सांगायचं काय हो बेडवरायचं म्हणलं की वेगळे कपडे आणि बाहेर जायचं असेल तर की वेगळे कपडे. आता मला खाली जेवायला जायचं 9 वाजता आता हे परत कपडे काढणार ते कपडे घालून मग जेवायला खाली जाणार खालून वरती आलो की परत हे कपडे घालून बेडून येणार असं एक कुठाना. नाही कधी काय होतं कधी मला कंटाळा नाही कपडे चेंज करायचा मी झोपेपर्यंत खुर्चीवर बसतो बेडवर येत नाही मी माहिती बोल आणि बाळाला पण घेत नाही मग हा हिला पण घेत नाही झोपायला पेंगती तुम्हाला वाटत असं ना असं का एवढे कपडे आम्ही सारखं का चेंज करतो. तुम्हाला माहिती आहे लहान बाळ घरात असल्यावरती एवढी काळजी घेणं तर बनतं ना बरोबर ना. तुमच्या पण घरात लहान बाळ असून तुम्ही समजू शकता. बाहेरून आता आपण आलो तर बाहेरच्या कपड्यावरती बाळाला कसा हात लावायचा आहे ना. म्हणून बेडवर येताना आणि बेडवर येताना पण आम्ही प्रत्येक असंच नाही बसत हात पाय सगळे धुवून बसतो म्हणजे एकदम नाही का स्वच्छ बसतो. बाळाला घेतो मस्त तिला लाड करतो असं असतं आमचं. मी परत एकदा आता हे कपडे मी चेंज करणार आहे कारण की दुपारी झोपले होते एवढा घाम आलता मला बापरे एवढे ना अर्धा माझा हा शर्ट आहे ना भिजला होता. फॅन लावला होता आम्ही 5 वरती तरीसुद्धा माझा आहे ना हा वरतून टॉप भिजला होता. आणि आता मी पहिला तर सक्षमीची आंघोळ झाली तर मी परत गरम पाण्याने थोडीशी आंघोळ करून परत कपडे मी चेंज करणार आहे. असं आमचा 2-3 वेळा आहे ना कपडे चेंज करायचा राऊंड होतो म्हणजे होतोच. रात्रीपर्यंत मी कधी एका कपड्यावरती राहत नाही 2-3 वेळा कपडे बदलते कधी 2 वेळा कधी 3 वेळा असा आहे विषय. झोपली का आता झोपली तिला आहे ना तिला असा विचार चालला आता हा की सक्षमीचा आता पाळणा काढावा आणि तिला सवय लावावी पाळण्याची कारण की तो हाताची सवय लागली तर पाळणा घेऊन फायदा काय. आणि पाळण्यात झोपली ना ती लगेच तिला बेडवर घ्यायचं असं करायचं. अरे झोपच पुरतं टाकायचं रे पाळण्यात परत रडल्यावर घ्यायचं नाही ती एकदा झोपल्यावर नाही रडत रडली की लगेच हलवायचं थोडंसं कळलं का तसं करायचं. सुख वाटतंय काय तिला. अरे रात्रीचं लेकरांना आईपाशी झोपवायचं म्हणजे आपल्या आई बापापाशी झोपवायचं असं एकटं पाळण्यात नाही टाकत माहितीये का म्हणून बाकी काही विषय नाही. तिला आम्ही पाळण्यात पण ठेवलं असतं पण कसं
ती अजून छोटी आहे, लहान बाळ आहे ती अजून ती 1.5 महिन्याची पण नाही झाली आहे. पण तिला ते ना 1.5 महिन्याची नाही झाली तरी तिला कळायला लागले हातात घेतलेलं काय असतं, माणसाचा आवाज काय बघती, इथून असं केलं तरी बघते ती. आणि आता माझ्या बडबडीने ती उठन. बर ठेव फोन, तू बोलती तरी डोळे वरती राहाव्या. चालेल, ठेवते बाबा आता फोन. प्रतीक आलेला आहे ताक बनवून, नाही दूध घेऊन ना, दूध घे. दूध घेऊन आलेले आहेत पप्पा. काय बघतो दत्ता? काय ग पिल्लू, थांब ना जरा, पप्पा आत्ताच आलेत ना. ते औषध बघतो रीलवर दाखवलं, सांगितलं मला. हे एकच आहे का? तर तेच औषध आहे जे आता बॅन झाले. मग तर नाही द्यायचं ना तिला आपण ते. कशाला कधी ताप आल्या की आता नाही द्यायचं. बॅन झालं, ते औषधच बॅन झालं. पण ह्या बॅच मध्ये तर काही चूक नव्हती ना. बॅच वेगळी आहे, बॅचचा काय प्रॉब्लेम आपल्याला. मग पण नाही द्यायचं तरी पण. नाही, तर मी तुम्हाला मागे सांगितलं की सक्षमी जेवण वगैरे आलं की तुम्हाला दाखवतो सक्षमी कशी दिसते. 1 मिनिट फक्त मला ते औषध सर्च करून ChatGPT ला. परत तिकडून इथं आला का रे? बघतोय मॅच करून. नक्की काय मॅच करतोय तू? कंपनी कुठली ही? कंपनी तेही आहे कंपनी क्रोसिन. त्याची कंपनी कोणती आहे? नेक्सपर नाही वेगळी क्रोसिन आहे. हा, कंपनी वेगवेगळी. हो, तर जी क्रोसिन कंपनी चांगलीच आहे ना. जी ज्या ह्यात हे निघाले दोष ती वेगळी कंपनी आहे. बरं झालं. तर तुम्हाला जसं की मी सांगितलं, सक्षमी काही लोकांनी बघितली सक्षमी कशी दिसती. तुम्हाला चुकून बघितलं. तुम्हाला दाखवतो सक्षमी ऍक्च्युअल मध्ये कशी दिसते. 1 2 3 हे बघा. सक्षमी का ते 4 बोट तरी काढ ना. नंगा आहे ना मी. काय दाखवलं तिला? काय दाखवलं ती रडायला लागली का? बघ. हो, तू अशी दिसली का तू? बघ बरं. सेम ज्यांनी बघितली ना ते सांगतील. म्हणजे हा माझ्या 6व्या-7व्या महिन्यातला फोटो आहे, पण सक्षमी 6व्या महिन्यापर्यंत अशी दिसणार आहे. थोडा मॅचिंग चेहरा आहे तिचा असा, नाक मॅचिंग आहे, सगळे मॅचिंग आहे. कलर सोडून जावळ पण आमचं मॅचिंग झालेले. तर ज्यांनी बघितलं सक्षमीला एकदम आवडलेली, नटापटा केलं होतं एकदम सक्षमीने. सक्षमी तिच्या आतूच्या हातामध्ये होती तेव्हा, त्या व्लॉग मधला. ते बरोबर कमेंट करून गेस करून सांगतील की हा बॉस अशी दिसती आणि हा मी आहे. दिसते आता नंगू पंगू. त्यासाठी मी खाली फोटो थांब 1 मिनिट, तसंच थांब. तर मी ह्यासाठी वरती फोटो घेऊन आलो होतो आणि हेच तुम्हाला सांगत होतं. आणि त्या औषधीचं बघितलं, कंपनी वेगवेगळी आहे, पण ती दुसरी झाली ती वेगळी महिने. एक ते एकदाच पाचले काय सक्षम ताप थांबला, काही विषय नाही. तरी इथून पुढे आपण ते औषध यूज करू शकतो सोनू. डॉक्टरला विचारू आपण. डॉक्टरला मी फोटो पाठवले होतो, बघू काय म्हणतात ते. चलेगा. तर आता आजचा व्लॉग इथे चेंज करतो. भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. उद्या सक्षमीला आणि पायलला जायचं आहे उद्या एका ठिकाणी जिथं पायल इथं श्रद्धा ठेवती. तर उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू आपण. आणि परवा दिवशी परत एक इंजेक्शन आहे. अशा 2-3 दिवस आमच्याला बिझी जाणार आहेत. हा ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा. हा मला बोलायचं आहे. ते आज आपण जे गिफ्ट काढले होते सगळे, म्हणजे जे आपण ठेवलेले आहेत ते आपण प्रत्येक महिन्याला देणार आहे का सक्षमीच्या बर्थडेच्या वेळेस? अच्छा ठीक आहे. का नाही विचारलं रे. का तुला माहिती होतं की तू विचारलं का तरी पण परत? मला वाटलं की आपण असं आधी मध्ये पण गिव्ह अवे करणार. नाही, 13 तारखेलाच करणार आपण. ठीक आहे, चालेल. तर त्यामुळे कमेंट करत राहा. 1 तारीख आहे आजपासून. तुम्ही आता जो व्लॉग बघतो ते तारीख 1 आहे. तर आजपासून तुम्ही कमेंट करत राहा, काही ना काही कमेंट करत राहा. ज्यांच्या एकदम मॅक्झिमम कमेंट असतील ना, एकदम मॅक्झिमम आतापर्यंत व्लॉगला आमचे ज्यांचे कमेंट सगळ्यात जास्त असतील ना, त्यांनाच आम्ही देणार आहे गिव्ह अवे. हा नवीन चॅलेंज आहे तुम्हाला. हो, 13 तारखेपर्यंत कमेंट करत राहा. ह्याच्या आधीचे पण आपण कमेंट काउंट करणार, पण सगळ्यात जास्त ज्यांचे कमेंट असतील त्यांना या महिन्याचं गिफ्ट. आणि मी खूप सारे गिफ्ट काढून ठेवले. आपण सांगतो, दाखवतो तुम्हाला उद्याच्या व्लॉग मध्ये. दाखवूयात. बाय बाय.